श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. तर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे. तर प्रत्येक महिन्यामध्ये गुरुवार येत असतो, पण श्रावण महिन्यामधील जितकं महत्त्व आपण श्रावणी सोमवारला देत असतो तितकंच महत्त्व या मार्गशीर्ष महिन्यामधील येणाऱ्या गुरुवारला असतं. त्यासोबतच बघा, या महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो, कारण की हा संपूर्ण जो महिना आहे तर तो माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केला जातो. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केलं जातं. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी यावी, आपल्याला वैभवाची ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, यासाठी सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं व्रत करत असतात. लक्ष्मीची व्रताची जी पूजा मांडणी आहे तर ती आपल्या घरामध्ये करत असतात. आणि या दिवशी बघा, अनेक नियम पाळून आपण अगदी मनोभावे श्रद्धेने हे गुरुवारचं व्रत करत असतो. दिवसभर उपवास करत असतो आणि सायंकाळच्या वेळी गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करून हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो. तर या तिसऱ्या मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी आपल्याला तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. यामुळं एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल. पुढील 33 वर्ष आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही, असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये असणाऱ्या तिसऱ्या गुरुवारी करायचा आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिना हा जो आहे तर तो खूप पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये काही नियम देखील पाळले जातात. तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत, त्यासोबतच कोणत्या चुका या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला अजिबात चुकूनही करायच्या नाहीत, याविषयीचा जो माहिती असणारा संपूर्ण व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवरती अगोदरच आलेला आहे, अपलोड केलेला आहे. तर याविषयीची जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो नक्की पहा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या आपल्याला बघा, गुरुवार आहे म्हणून आता आपल्या घरामधील स्त्रिया ज्या असतात तर उपवास म्हटलं की आपले केस धुतात. तर उद्याच्याला आपल्याला चुकूनही आपले केस जे आहेत तर ते धुवायचे नाहीत, किंवा आपल्या घरामधील जी फरशी आहे तर ती देखील आपल्याला उद्याच्या दिवशी अजिबात पुसायची नाही, कारण की यामुळे आपल्या कुंडलीमधील जो गुरुग्रह जो आहे तर तो कमकुवत होत असतो. आणि म्हणूनच आपल्याला या गुरुवारच्या दिवशी चुकूनही केस आपले जे आहेत तर ते धुवायचे नाहीत, किंवा आपण आपल्या घरामधील जी फरशी आहे तर ती पुसायची नाही. आज म्हणजे बुधवारच्या दिवशी तुम्हाला ही सर्व कामे जी आहेत तर ती करून घ्यायची आहेत. आणि उद्याच्याला आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं जी पूजा मांडणी आहे तर ती करून आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे आणि उपवास करायचा आहे. तर उद्याच्याला आपल्याला बघा, सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. आता बघा, अंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे. ही हळद टाकून जर आपण अंघोळ केली तर आपल्या कुंडलीमधील जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होत असतो. म्हणून आपण आवर्जून या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि या पाण्यानं आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे. यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गुरुवार आहे, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा जो गुरुवार आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित केला जातो आणि म्हणूनच आपल्याला हा जो तांदळाचा उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये तांदळाला खूप पवित्र मानलं जातं. प्रत्येक शुभकार्य असो तर ते तांदळाशिवाय अपूर्ण आहे. या शुभकार्यामध्ये बघा, अक्षदा म्हणून आपण जे तांदूळ आहे तर ते वापरत असतो. तर या दिवशी आपल्याला बघा, म्हणजे उद्याच्याला आपल्या घरामध्ये आपली जी पूजा आहे तर ती आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे. वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि नंतरनं अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा, आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तर अखंड तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला लागणार आहेत. अखंड तांदूळ आपण घ्यायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला हळदीनं पिवळे करून घ्यायचे आहेत.
हळदीने पिवळे करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहे तर ते आपण एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. प्लेटमध्ये काढून ठेवल्यानंतर आपल्याला देवघरासमोर ठेवायचे आहेत. त्यासोबतच बघा उद्याच्याला म्हणजे आपण पूजा मांडणी केल्यानंतर त्यासमोर आपण रांगोळी काढत असतो. रांगोळीमध्ये बघा विविध कलर जे आहेत तर ते आता सध्या उपलब्ध आहेत. तर ते रंग वापरून आपण रांगोळी काढत असतो. तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तांदळानं आपल्या देवघरासमोर रांगोळी काढायची आहे. अगदीच तुम्ही फक्त स्वस्तिक जरी काढलं तरीही चालेल, पण ते तांदूळ तुम्हाला अखंड असे तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि त्यांना आपल्याला ही जी रांगोळी आहे किंवा एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि नंतरनं बघा हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उत्तरपूजा केल्यानंतरनं हे जे तांदूळ आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. त्यासोबतच बघा जे पिवळ्या रंगाचे तांदूळ केलेले आहेत तर ते देखील आपल्याला दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत. आता गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप पवित्र मानलं जातं आणि म्हणूनच अशा पवित्र गाईला आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ते खाऊ घालायचे आहेत किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. तिथंच बसून आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. आता बघा जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केलं तरीही चालेल, किंवा जर बघा तुम्हाला पठण करायचं असेल आणि ते तुमचं पाठ नसेल तर तुम्ही ही जी महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचता तर त्या पुस्तकामध्ये हे महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे. तर तिथलं जरी तुम्ही वाचलं तरीही चालेल. आपल्याला संध्याकाळची वेळी बघा महालक्ष्मी व्रताची जी कथा आहे तर ती आवर्जून या गुरुवारच्या दिवशी वाचायची आहे किंवा श्रवण करायचे आहे. त्यानंतरनं आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य हा देवीला अर्पण करायचा आहे. त्यामध्ये आवर्जून आपल्याला तांदळाची खीर जी आहे तर ती बनवायची आहे आणि ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. कारण की ही जी तांदळाची खीर जी आहे तर ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून ही तांदळाची खीर बनवून आपल्याला याचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी हे पिवळे तांदूळ आणि स्वस्तिक काढलेले जे तांदूळ आहेत तर ते आपण गाईला खाऊ घालायचे आहेत. तर अशा पद्धतीनं तांदळाचा हा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे. या दिवशी बघा माता लक्ष्मीची सेवा करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. जर अशा पद्धतीने आपण मनोभावे श्रद्धेने माता लक्ष्मीची सेवा केली, उपासना केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होत असते. कारण की बघा या दिवशी बघा माता लक्ष्मी या महिन्यामध्ये साक्षात पृथ्वी तलावरती सूक्ष्म स्वरूपामध्ये म्हणजे वास करत असते, आपल्या घरामध्ये वास करत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी. तर बघा लक्ष्मी जी आहे तर ती चंचल असते, एका ठिकाणी ती कधीही टिकून राहत नाही आणि म्हणूनच तिला आपल्या घरामध्ये अखंड वास करावा तिनं आपल्या घरामध्ये. त्यासोबतच बघा ती आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, आलेली लक्ष्मी आपल्याकडे टिकून राहावी यासाठीच आपण हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो. तर अशा पद्धतीनं हा जो तांदळाचा उपाय आहे तर तो उद्या आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. अतिशय प्रभावी असणार आहे, त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून नक्की करा.